अ, खूपच सुंदर आणि महत्त्वपूर्ण विषयावर आज व्याख्यान आपल्याला ऐकायला मिळालं आणि डॉक्टर कौशिक आणि डॉक्टर अंजली यांनी त्यांचं जे ज्ञान आपल्याला दिलेलं आहे ही फक्त सुरुवात आहे. डॉक्टर कौशिक जेव्हा आपल्या अधिष्ठाता मॅडमना भेटायला आले की असं असं एक जर्नल आपल्या कॉलेजचं चालू करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. आणि त्या संदर्भात मॅडमनी मग मला बोलवलं आणि त्याच्याशी चर्चा करून घे जेव्हा सांगितलं त्यावेळेला खूप काय काय प्रकार आहेत, आपण कसं पुढे जाऊ शकतो, काय करू शकतो. आपल्या कॉलेजचं जर्नल सुरू करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सगळ्या फॅकल्टीज आहेत त्या ओरिएंट झाल्या पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण पुढे गेलं पाहिजे की जर्नलचे प्रकार हे टाईप्स काय काय आहेत, कसं पब्लिकेशन केलं पाहिजे. पार्श्वभूमीवर आजचं हे व्याख्यान आयोजित केलं गेलं याच्यावर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर संपदा संत मॅडम यांना विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर कौशिक आणि डॉक्टर अंजली आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळे माझे अध्यापक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी प्रिय मित्रमैत्रिणींनो, जसं सुरुवातच जेव्हा झाली तेव्हा डॉक्टर अंजलीने सांगितलं की आज एक थोडासा बोर विषय घेऊन येतोय. तर पण तो बोर विषय करण्यासाठी बोर असतो, परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या शैक्षणिक गोष्टींना जर समोर ठेवतो तो अतिशय खूप महत्त्वाचा आहे. पब्लिकेशन्स किंवा आर्टिकल रायटिंग जे छोटे छोटे मी जेव्हा एवढा वेळ इथे उपलब्ध होती ते ऐकताना खरंच जेव्हा स्वतःचंच आपण परीक्षण करतो तर खरंच हे नॉलेज आपल्याला किती कमी माहिती याची जाणीव झाली. तसंच प्रत्येकाला सुद्धा वाटलं असेल निश्चितच. काही एक्सपर्ट बसले जसे उखळकर सर आहेत, माधुरी मॅम आहेत किंवा अजून काही रिसर्चचे लेक्चर्स वगैरे घेणारे आहेत, त्यांना खूप डिटेल्स माहिती असणार निश्चितच. परंतु जेव्हा प्रत्येकजण आपण स्वतःला बघू तेव्हा खरंच जाणवलं. जसं सिंपल काही गोष्टी सांगितल्या अंजली मॅमनी आणि कौशिक सरांनी. खाली असताना उखळकर सरांनी प्रज्ञा सांगत होते त्यांना आणि मी म्हटलं की बेसिक गोष्टी घ्या आणि त्यामध्ये आपण लाज नाहीच बाळगली पाहिजे. कारण मी तर कधीच लाज नाही बाळगत छोट्या छोट्या गोष्टी शिकायला. की जसं आर्टिकलचे टाईप्स म्हणा किंवा सिम्पल डिफरन्स बिटवीन द मॅन्युस्क्रिप्ट अँड आर्टिकल किंवा आर्टिकलचे क्लासिफिकेशन सांगत असताना हाऊ टू राईट आर्टिकलमध्ये जेव्हा आपण ॲसेस करतो, REC कमिटीमध्ये आपण काम करतो, सिनॉप्सिसच्या स्क्रुटिनी कमिटीमध्ये आपण काम करतो आणि ते टायटल सिनॉप्सिस वगैरे जेव्हा आपण चेक करत असतो तर युनिव्हर्सिटीने आपल्याला एक फॉर्मॅट दिलेला आहे. ह्या गोष्टी बघताना मला त्याची थोडी आठवण झाली. जर टायटल हा कसा असला पाहिजे, तर जेव्हा मी छोट्या गोष्टी सांगत होती त्यावेळेस आपल्याला जाणीव झाली की प्रत्येक गोष्ट किती गरजेची आहे आपल्याला. आणि आज स्पेसिफिकली हा पार्ट आपण असं म्हणूया आपल्या टीचर्ससाठी आणि विद्यार्थी मित्रांसाठी मैत्रिणींसाठी सुद्धा की एक प्रशिक्षणाचा भाग आहे. आणि कारण आपण ॲडव्हान्स रिसर्च मेथोडॉलॉजीचे वर्कशॉप करतो, अजून खूप सारे वर्कशॉप आपण पोद्दारमध्ये करत असतो, पण तो पार्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी थेरॉटिकल गोष्टींवर बऱ्यापैकी आपण भर देतो आणि थोडंसं जे काही डिस्कशन किंवा प्रत्यक्षात ते करत असताना येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत, कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे ते थोडंसं त्या ठिकाणी लक्ष दिलं जातं. पण असे जे छोटे तास 2 तासाचे जे सेशन्स आपण स्टार्ट केलं, विशेषतः पहिला जोर असेल आपल्या अध्यापकांसाठी. आपण गाईड आहोत, मला माहिती आहे, आपण सगळे UGचे गाईड आहोत, PhDचे गाईड आहोत, पण काही गोष्टी आपल्यासुद्धा अनभिज्ञ आहेत. तर अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमाने आपण म्हणूया की आपणही अपडेट होऊया. त्यामुळे आपण जास्तीत जास्त चांगल्या रीतीने आपण आपल्या PG आणि PhD स्टुडंट्सला आपण निश्चितच चांगल्या रीतीने गाईड करू शकू. आणि डॉक्टर कौशिक जेव्हा आले होते तर तेव्हा मला वाटलं हा काही छोटासा मुलगा करणार आहे, पण जेव्हा सारखं आणि त्याची चिकाटी जाणली पाहिजे. पहिल्यांदा ते 1-2 वेळेस म्हटलं नाही कौशिक हे होणार नाही ते होणार नाही, परंतु त्याच्या जिद्दीला मानलं पाहिजे कौशिकच्या की सारखा तो संपर्कात होता आणि मॅडम नाही हे करूया ते करूया. आणि मी पहिल्यांदा त्याला म्हटलं की बाबा पॉसिबल नाही आहे, म्हणजे जर्नल बनवूया आपण. मी म्हटलं पॉसिबल नाही, गव्हर्नमेंटमध्ये एवढं बजेट लागणार, म्हटलं पॉसिबल नाही. तर त्याने वेगवेगळे मार्ग आणले होते माझ्याकडे, म्हणजे चांगलेच मार्ग बरं का, की आपण ह्यांच्या थ्रू त्यांच्या थ्रू कसं स्पॉन्सरशिप वगैरे घेऊ शकू किंवा ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहत आपण काय करू शकू. तर खूप साऱ्या चांगल्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितल्या त्यावेळेससुद्धा मला. आणि आपण ट्राय करूया की आपलं महाविद्यालयाचं जर्नल कसं सुरू करता येईल. पण त्याच्यासाठी जे काही आर्टिकल्स वगैरे आहेत ते बेसिक गोष्टी आपल्याला काही कळणं गरजेचं होतं. त्यानुसार हा आपल्याला प्राथमिक स्तरावरती आपण एक सेशन या ठिकाणी प्लॅन केला.
तर मी सगळ्यांतर्फे आपल्या सगळ्यांतर्फे कौशिक सर आणि डॉक्टर अंजलीचं थँक्स म्हणते. अशी अपॉर्च्युनिटीज तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिली आणि सिंपल सोबर भाषेमध्ये आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अवघड आणि थोडंसं अंजली मॅमच्या मताप्रमाणे बोर विषयसुद्धा थोडासा इंटरेस्टिंग करून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पोद्दार परिवाराकडून तुम्हाला थँक्यू मॅम. आणि पुढे जर अपॉर्च्युनिटी अशीच आम्हाला आम्ही तुम्हाला देऊ आणि तुम्ही सुद्धा या ठिकाणी पुन्हा या आणि आम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा सगळ्या अपडेट्स देण्याचा प्रयत्न करा. थँक्यू व्हेरी मच.